मिळून सारे वचन घेऊ, गड किल्ले आपले स्वच्छ ठेवू. वा, शिवाजी महाराजांचं थोडं चेहरा दिसतं बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आयुष तावडे ब्लॉग्समध्ये. खूप दिवसांनी आज ब्लॉग, कारण आज आम्ही चाललो सगळं परपरवाडीतला मिळून फिरो माऊली गडा. आता बघूया पुढचा प्रवास कसा होता तो. आता आपलं एक भाव येणारा, चुलत भाव आर्यन तावडे म्हणून. आता मी चालत जाते. सकाळची वाढली 3 बरोबर, कारण आम्ही लांब आहोत, नाही सगळं जवळजवळच. आम्ही इकडे नाळसोपारा राहतो, काय का डोंबिवली कणी राहतात. तर आमका पहिला जाऊचा दादर का नाळसोपारा 3:45ची ट्रेन पकडून जाऊचा. तर बघूया भेटतं काय, कसं प्रवास होतं. एकदम चांगलाच प्रवास होऊन दे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मजा येईल. चला, मी मगापासून चालतोय आणि आता जवळ येईल आहे. हे बघा, पूर्ण रस्तो सामसुमा, फक्त रिक्षा. हा ब्लॉग काढते मग सगळं विचारतो. पूर्ण सामसुमा रस्तो. आता आपलं भाव येत आर्यन तावडे, सो ते का आता फोन लावूया आणि बोलूया लवकर, कारण आपल्या स्टेशन का जाऊचा, नालासोपारा स्टेशन का, आणि आपल्या 3:45ची ट्रेन पकडूच्या काय पण करून. तर आम्ही एकत्र होऊ सगळं वाडीतलं पर आणि जाऊ, नाही तर आम्ही पाठी राहू. तिच्यात लफडा होत थोडा. तर आर्यन का लगेच फोन लावतोय माझ्या मित्र आणि भावाक आणि बोलवतोय. चला, आपलं भाव इलेलो आणि आता आम्ही जातो स्टेशन का, नाळसोपारा स्टेशन का. आमच्या जेवढी लवकर ट्रेन भेटत तेवढा बरा. 3:45ची ट्रेन भेटत. चला पटापट डायरेक्ट आता भेटू स्टेशन का. आता आम्ही इकडे स्टेशनवर पोचला आणि आता एक ट्रेन इली आहे, कितीतरी 3:35ची ट्रेन इली आहे. आणि आता आपण म्हणजे आपली लेटच आहे ट्रेन, कारण 3:36ची ट्रेन आहे. तर बघूया आपण. आता मी जस्ट दादर का पोचलो. हे बघा, आता मी जरा नाश्ता करून जातो. काय भूकला त्यांच्या पक्का बाहेर खायचा, कारण आमची ट्रेन हा 5:30ची आणि आम्ही जर लवकर येलो 5 वाजता, म्हणजे जवळपास 4:45 केला. मग आम्ही नाश्ता करून बाहेर जातो. भेटला का आम्ही मोगरा गेला आणि आपला लास्ट स्टेशन हा कुठलं रे, आसनगाव. तर अजून जवळपास 1 तास जाईल. तर बघूया आपला प्रवास करू होतं. तर आपण डायरेक्ट भेटूया आता आसनगावला. आपले भाव भेटलो वाडीचं बरोबर, आणि अजून एक राजू फाटक म्हणून पण आपल्या भेटत. प्रवास कसा होता. चला, आसनगाव स्टेशन का पोचला. आपल्या पाठी आसनगाव स्टेशन आहे आणि आपलं वाडीतलं पोरगत 3 जण, 1 4 अजून 2 जण बाईक घेऊन. हे बघा, आज आम्ही चाललो किल्ले माहुली. तिकडं रिक्षा 250 रुपये पर पर्सन नाही, पर पर्सन नाही, 4 जणांचे काहीतरी 250. बघता आम्ही रिक्षा आणि बघूया माऊलीगडाच्या बाईकची बघू. चला, जस्ट माऊली किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गेला. जर तुमका यायचं असत तर काहीतरी 4 जणांची 250 रुपये तिकीट होती, तर आता 300 केला नाही. आणि बघा इकडं प्रवेशद्वारच्या साईडला इकडं बघा आधी मस्त वाटतं. आणि इकडून मस्त एकदम वातावरण बघा, एक नंबर ढग बी गेलं एकदम वातावरण, आणि पाऊस पण बघा. त्यामुळे आता ट्रेकिंग करू पण मजा येते. माझं फर्स्ट टाईम हा ट्रेकिंग करू. बघूया आता कसं होता. आपलं सगळं भेटूया पुढे. जाडवून की अजून इलो नाही म्हणून या. तर अजून आहे ना, आता ट्रेकिंग सुरू आहे. परत एक गेट आहे आतमध्ये, म्हणजे आहे ना पूर्ण ट्रेकिंग सुरू होता माऊलीगड. ते आमच्या इकडचं पोरं भेटलं. बघा, आमच्या इकडचं पोरं पण भेटलं. आता आम्ही 4 जणांनी सुरुवात केला आहोत चलूसाठी. हर्षवन की सोनू येत होतो, पण त्यांना टाईम होणार आहे. गाडीने येणार होते. आम्ही त्यांना बोलला होता ट्रेननी यावा म्हणून,
पण ऐकत नव्हते. आता त्यांचा टाइम होता, आम्ही चालू केला आहोत चलूसाठी. 2 चुटिया वरती भेटते आमच्या. 2 चुटिया वरती भेटते आमच्या. दोघं जण वरती भेटतील. आम्ही त्यांना सांगितलं होतं हो, नको येऊ ट्रेननी चला आमच्यासोबत, पण ऐकलं नाही आमच्या गाडीवर बरोबर. तुझ्यात आहे की नवीन गाडी घेतल्यानंतर मोठेपणा करतात. तर चला आम्ही आता सुरुवात केला. त्या गेटने पुढे गेला तर गेट बंद आणि आता आम्ही एक छोटीशी पायवाट बघत लावा. जंगलातून जातात हे. तर बघूया पुढे आपल्या खाण्यापर्यंत नेतात. सेम गावासारखा लावणी येऊन सगळा होता. तर मित्रांनो आता आपण जी पायवाट बारकी बघितली होती छोटीशी ती आपण बरोबर आहे. बघा पाणी बघा एकदम मस्त. पाणी वरती काय भेटू जाणार म्हणून घेतला अगोदर. अर्ध डोंगर चढला आहे बघा. तरी View बघा. अजून नाही दोघं जणच. अजून तरी ती दोघं जण नाही. हाक देतो तरी हाक नाही घेत. आम्ही काय थांबत नाही त्यांच्यासाठी, आम्ही चालतो. इकडून ना काय नाही इकडनं जा. आपण निळ्या कलर चप्पल दिसत ना तिकडून ट्रेक चालू केला आणि आता अर्ध्यापर्यंत पोचला. अर्धा पण नाही म्हणायचा, पाहून अजून वर खूप आहे. चला तर मित्रांनो रविवारचा पब्लिक बघा किती. रोहिदासनी भाईदा म्हणतात. ए क्या बरोबर नाही. क्या चुकी झाला. माझी को रिटर्न आना पड़ेगा. हाँ साइमन बोले कि मैं जब गाँव जाती हूँ लोग कुछ ना कुछ कांड करते ही है. पिछली बारी झगड़ा हुआ था. भैया लवकर भैया. आम्ही तर असं मराठी कोकणात नाही. मित्रांनो बघा इकडं काय एक नंबर बॅनर लावलाय बघा. मिळून सारे वचन घेऊ, गड किल्ले आपले स्वच्छ ठेवू. वा एक नंबर. बोल. हॅलो. व्ह्यू बघा इकडं धबधबे बघा, धबधबे वॉटरफॉल बघा. तू वरून दिसत होता ना, आपण खाली झूम करावं. तो धबधबा दिसते. आता जस्ट पाऊस सुरू झालाय बघा. व्ह्यू बघा एक नंबर. आहा ते आपले पण खाली थांबले आहेत कारण ते भिजत नाहीत. भिजत तर म्हणायला जाते काय बघा. होय हा ते राजे तर पटापट या.
मोबाईलचा कव्हर टाक ना बिट्टू. तर मित्रांनो थोडा वेळ परवाडीला डोंगरावरती आणि पुढे नजारो बघा, धबधबा बघा एक नंबर. हा हा एक नंबर मस्त एकदम व्ह्यू. तुला दाखवते पुढे जा. आहे ना जाया. हे बघा धबधबा बघा. हा एक नंबर. हे बघा ह्यो एक आणि हे बघा ह्यो एक आणि एक नंबर व्ह्यू आहे. हा हे बघा. चालू किया कि नहीं? स्टेबल रखना चाहिए. ऐसा नहीं लग रहा. चल आजा. अरे सब सही है. अच्छा लगेगा कर. जवळपास अर्धाच चालला कारण वर चढला कारण कातावर आमचं जास्त पुढे गेलेली माणसं दाखवत आहे. ती वर चढतात ती बघा. झूम वर झूम बघा दिसतात काय. हे बघा खयपर्यंत गेले थय पण आमका जाऊचा. हा म्हणजे माझी आत्ताच फाटली आहे कारण मी पहिल्यांदा ट्रेक करतोय. आणि पाठचा नजारा बघा. थांबा दाखवते थांबा. हा आता बघा एक नंबर. हा पाठचा धबधबा काय मस्त वाटतं. खतरनाक. माती वेगळी आहे जरा. जवळपास इलाव म्हणजे आता थोडासा था बाकी. आता तुमका एक लोकेशन दाखवते. हे बघा काय दिसला काय. शिवाजी महाराजांचं थोडं चेहरा दिसतं बघा. एक नंबर. ए आता मी जवळपास वरीला त्याला थोडासाच वाक्या आणि थोडीफार भूक लागली तर सफरचंद आणला होता त्यात खाता आणि वरती निघता कारण लय वेळ झाला. जवळपास 11 साडे 11 वाजलात. थोडा वेळ फक्त बसणार खाणार आणि निघणार. चला किती निघाला होता. आधी रिक्षाने किती वेळ लागलो? रिक्षा अर्धा तास लागलो. नाही अर्धा तास नाही. त्या पण तिकडे अर्धा तास लागलो. नाही एवढं नाही. 20 मिनिटं 15 ते 20 मिनिटं एकदम मस्त. संडे की दिन उसके पप्पा का छुट्टी है. पोचला होता हा दरवाजा इकडे. हे बघ आहे गर्दी आहे, खूप गर्दी आहे. पब्लिक जास्त कारण रविवार ना संडे त्यामुळं. आता आपण किल्ला आहे मावली किल्ल्यावरती आणि आता इकडे नाही बघा इकडे मस्तपैकी एक मूर्ती लावलेली आहे महाराजांची आणि आहे महादेवाची पिंडी आहे. एक नंबर व्ह्यू आहे. आणि आता आपण परत खाली जाऊन तिकडनं महादरवाजा तो पण बघू जाऊया. चला
महादरवाजा आता हे बघा आपल्या जरा पडक्या अवस्थेत आहे महादरवाजा. बघूया पुढे जाऊ. सतीश चष्मा द्या. मित्रांनो हे बघा यो व्ह्यू बघा एकदम रावस. आणि इकडे धबधबा त्याला तुमका दाखवते. वाईट अँगल घेते. एक नंबर. रावस रावस धबधबा बघून झालो. आता वर जातो कारण मी एकटंच राहिलं होतं. तर वर गेलो. चला हे आपलं महादरवाजा आणि यो व्ह्यू खाली तो एक नंबर रावस व्ह्यू आहे. रावस आम्ही सगळ्यात पुढं वाट बघित वरी लाव. भूक लागली म्हणून जरा नाश्ता काम चालू आहे सध्या. आमच्या गावचे यूट्यूबर निलेश जाधव. आम्ही छोटे आहोत त्यांच्यापेक्षा. सगळं बरं बसलं. टाकू की नाही कल नाही मिरबीट टाकू की संपवलंच काय कांदा बिंदू कापून टाकूया. सगळं फिरून झालं. आपण आता घरी चाललो. थंडी पण खूप लागतं कारण वारवा परत त्याच्यावर पाऊस लोक भिजला. लई बेकार थंडी लागते आणि चुका पण. तर आता घरी जाऊ शकतो प्रवास. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ तोपर्यंत टाटा. बाय बाय.